नमस्कार, मी ऍडव्होकेट निलेश कड. आजोबा होते रामदेव आजोबा कड यांनी 1960 पासून तो हॉटेल व्यवसाय चाकणमध्ये सुरू केला. चाकणमध्ये त्यावेळेस फक्त बोटावर मोजण्या एवढीच हॉटेल होती. त्यामध्ये त्या आजोबांचं हॉटेल होतं. व्यवसायाची कास आहे ती माझ्या वडिलांनी धरली आणि आजही ती चालूच आहे. शेतकरी वर्ग जो असायचा आपला चाकणचा बाजार आहे मार्केट यार्डचा, त्यावेळेस जे मोठ्या प्रमाणात शेतकरी याचे शनिवारचा बाजार असतो, बुधवारचा बाजार असतो आणि इतर दिवशी देखील. आधी बाजारपेठला आमचं हॉटेल होतं, नंतर पण मार्केटच्या कोपऱ्यावर हॉटेल होतं, त्यानंतर मार्केट यार्डचे तिथे गेलं. त्यांनी त्याआधी 12 वर्ष हॉटेलमध्ये काम करून सगळी जी काय हॉटेलच्या पदार्थांची तंत्र शिकून त्यांनी स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला. ज्या आजोबांनी विशेष करून नामदेव कड यांनी खराबवाडी असेल, तारगेमाळा असेल, ज्यावेळेस 72 साली चाकणला दुष्काळ होता आणि पाण्याचं दुर्भिक्ष होतं, त्यावेळेस आपण पाहतच असाल, हा फोटो खूप जुना आहे, त्या काळी काढलेला आहे. तर हॉटेलमध्ये पाण्याची कमी होऊ नये म्हणून बैलगाडीने आमच्या आजोबांनी वडिलांनी पाणी आणलेलं आहे. संघर्षातून हा हॉटेल व्यवसाय आम्ही कायम सुरू ठेवलेला आहे. आजी आणि आजोबांनी हॉटेल व्यवसायाचा व्याप आहे तो चांगल्या प्रकारे सांभाळला. त्यानंतर माझ्या वडिलांनी म्हणजे शंकर नामदेव कड आणि माझी आई मंदागिरी शंकर कड, यामध्ये माझे मामा असतील आणि अन्य लोक जी होती त्यांनी देखील या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं. आजही गुरुदत्त रेस्टॉरंट चाकणमध्ये चाकणकर आणि खेड तालुक्यातील एकंदर जे काही लोक चाकण शहरात येतात त्यांना सेवा देण्याचं काम अविरत सुरू आहे. हॉटेल व्यवसाय आजकाल लोक खूप जोशाने चालू करतात, परंतु हा व्यवसाय जो आहे मी लहानपणापासून बघत आलोय की या व्यवसायामध्ये कष्ट फार आहेत आणि 24 तास तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागतं. म्हणजे तुम्हाला रात्री किती वाजले, काय वाजले, आता उरकायला पाहिजे असं नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हॉटेलमध्ये काम करावं लागतं आणि अशा पद्धतीने चांगली सेवा देणं, चांगलं अन्न देणं लोकांना, एक प्रकारे अन्नपूर्णा देवीचीच ही सेवा आम्ही मानली आणि ती अविरतपणे अशीच सुरू आहे आणि सुरू राहील. आज मला सांगायला आनंद होतो की आज आम्ही जेव्हा राजकीय आमची जाण चांगली झाली त्यावेळेस आम्ही सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करून चाकणचा पाण्याचा प्रश्न तर पूर्णपणे सोडवलेला आहे. आपण जो काय हा उपक्रम सुरू केलाय चाकणमधील जुनी जे काही व्यवसाय होते, हॉटेल असेल किंवा किराणा असेल किंवा अन्य काही व्यापारी असतील, यांच्या व्यवसायाची माहिती आपण जनतेपर्यंत नक्की पोहोचवावी